महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या राजकारणाची चर्चा सुरू झाली, ती म्हणजे मंत्र्यांच्या राजीनाम्याची। नेमकं हे प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। गेल्या 2.5 वर्ष राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीची सत्ता आहे। पुन्हा एकदा हे सरकार आता महायुतीचं बनलेलं आहे, परंतु आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून महायुतीतले जे मंत्री आहेत, प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष जे आहेत त्यातले जे मंत्री आहेत त्यांची वादग्रस्त विधानं जे आहेत ती समोर येत आहेत आणि त्यामुळेच हा विषय आता चर्चेचा बनलेला आहे। आपण जर पाहिलं तर आज सामना वृत्तपत्रांनी सुद्धा येत्या काळामध्ये 8 मंत्र्यांची विकेट जी आहे ती उडेल अशा हेडलाईनमध्ये जी ही बातमी केली आणि त्यामुळे राज्यभर याची चर्चा जी आहे ती सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे जे मित्रपक्ष आहेत, मित्रपक्ष आणि त्याचप्रमाणे भाजपमधले काही मंत्र्यांचा राजीनामा जो आहे तो या सरकारला घ्यावा लागेल अशा आशयाचं वृत्त जे आहे ते सामनाने प्रसारित केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं तर याच वृत्ताची चर्चा असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे आहेत, त्यांचा दिल्ली दौरा जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे या बातमीला वजन जे आहे ते आलेलं आपल्याला दिसून आलं। परंतु भाजप सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार असलं कुठलेही बदल जे आहेत ते मंत्रिमंडळात होणार नाहीत। माणिकराव कोकाटे यांचा जे खाता आहे त्यामध्ये थोडासा बदल जो आहे तो होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे, परंतु मंत्रिमंडळ रिशफल केलं जाईल, बदल होईल अशा बातम्या ज्या आहेत ते दिवसभर आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। परंतु भाजप किंवा महायुतीच्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार असे कुठलेही बदल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी केले जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळाली। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर अनेक मंत्र्यांची वादग्रस्त विधानं जी आहेत ती येत आहेत। माणिकराव कोकाटे असतील, शिवसेनेच्या काही मंत्र्यांची विधानं असतील, काही वादग्रस्त प्रकरणं असतील, यामुळेच विरोधक आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विरोधकांकडून एकच मागणी जी आहे ती केली जाते की जे वादग्रस्त मंत्री आहेत त्याचं सरकारने कुठेतरी राजीनामा घेतला पाहिजे, परंतु महायुतीकडून असा कुठलाही राजीनामा जर आपण पाहिलं तर घेतला जात नाहीये अशी सूत्रांकडून माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने सरकार सत्तेत बसलेला आहे, मॅन्डेट जो आहे तो सगळ्या बाजूने सरकारला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर अशी वक्तव्य जी आहे ती समोर आल्यामुळे साहजिकच विरोधकांना सुद्धा आयतं कोलीत जे आहे ते या संपूर्ण प्रकरणातून मिळालं पाहायला मिळतंय। आज दिवसभर याच संपूर्ण चर्चा जी आहे वृत्ताची आहे की 8 मंत्री, महायुतीतले 8 मंत्री जे आहेत ते राजीनामा त्यांना द्यावा लागेल किंवा महायुतीतले प्रमुख जे नेते आहेत ते राजीनामा घेतील अशी माहिती मिळाली। परंतु आपण जर पाहिलं तर भाजप सूत्रांकडून नंतर जी माहिती मिळाली त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी थेट नाराजी जी आहे ती या वादग्रस्त मंत्र्यांबाबत जे मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षाचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांच्याकडे केल्याची माहिती जी आहे ती समजली, परंतु कुठेतरी याबाबतचा निर्णय जो आहे तो त्या मित्रपक्षाचे प्रमुख नेते जे आहेत त्यांना घ्यायचा आहे आणि त्यामुळे नेमकं काय निर्णय घेतात हे बघावं लागेल। पुण्यामध्ये अजितदादा म्हणालेत की मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल। त्यामुळे या बातमीमध्ये सुद्धा तथ्य आहे की मंगळवारी नेमकं माणिकराव कोकाटेबाबत अजितदादा काय निर्णय घेतात हेही बघावं लागेल। परंतु आज दिवसभर मंत्रिमंडळ किंवा मंत्रिमंडळातले जे काही मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतला जाईल ही बातमी दिवसभर चालत होती, परंतु दोन्ही बाजूंनी आपण जर पाहिला तर विरोधकांनी आरोप केले, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यावरती प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला मिळतात। येत्या काळात खरंच महायुतीतल्या काही मंत्र्यांचा राजीनामा होतो का की स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत त्याला बगल दिली जाते हे बघावं लागेल। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।